केंद्र सरकार ने मराठी भाषा को नवरात्रि के प्रथम दिन ही अभिजात भाषा का दर्जा दिया है, जिसको लेकर के महाराष्ट्र के मराठी नागरिकों में भारी खुशी देखी जा रही है। लोग मिठाई बांट रहे हैं, एक दूसरे के गले लग रहे हैं, बधाई दे रहे हैं, नाचते गाते हुए यह देखिए खुशियाँ मना रहे हैं, क्योंकि अब यह भाषा अभिजात भाषा बन गई है, शास्त्रीय भाषा बन गई है, जिसके माध्यम से अब मराठी भाषा को अब दूसरे भाषाओं के समतुल्य मान सम्मान मिलेगा और इस भाषा में अब लोग पीएचडी भी कर सकते हैं। पूरे मराठी जन को, मराठी माणूस को बड़ा आनंद आहे। मी पण मराठी माणूस आहे आणि मला याचा प्रचंड अभिमान आणि मी प्रचंड खुश आहे। आनंद आहे मनामध्ये की माझ्या मराठी माय बोलीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। देखिए ऐसा है कि मराठी भाषा को अभिजात भाषा का सम्मान प्राप्त हो, ये गत अनेक वर्षों से मांग है। महाराष्ट्र की मराठी भाषा ये साहित्य से बड़ी समृद्ध है। यहाँ पर तरह तरह का साहित्य निर्माण होता है। बड़े विचारवंत महाराष्ट्र से पूरे देश की सेवा में गए, अब तो पूरे दुनिया भर में मराठी मानुष की चलती है। लेकिन हमारी माय बोली मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिले, इसके लिए प्रयास चल रहे थे। बारंबार इस तरह की मांग उठ रही थी और मुझे लगता है कि हमारा सपना पूरा हुआ। अब ये मांग जब होती है तो केवल ये मांग नहीं, लोकांना वाटा अब इसके पीछे रिसर्च होता है। करीबन 2500 साल से लेके अभी तक के इन भाषाओं का संबंध जोड़ा जाता है। साहित्य का केवल अभिजात भाषा मिलने से साहित्य समृद्ध होना ये बात की बात नहीं है। इसके पहले जो सारे बात हुई है, रिसर्च हुए हैं, उनमें ये सारी बातें आती है। इसीलिए जिन 6 भाषाओं का संस्कृत, पाली, मराठी, बंगाली, उड़िया, इन सारी भाषाओं को एक साथ ये सम्मान मिला है। और मुझे लगता है कि देश भर में जो सारी यूनिवर्सिटीज़ है वहाँ पर अब मराठी भाषा सिखाई जाएगी। यदि आप सीखना चाहते हो तो नए सिलेबस के अंदर मराठी भाषा का भी समावेश होगा। यह सबसे बड़ी बात है और इसीलिए मुझे अभिमान है कि मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा मिला। मैं देश के प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी, पूरा मंत्रिमंडल, हमारे महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और अभी के उप मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस जी, मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे, हमारे सांसद पीयूष गोयल जी, उप मुख्यमंत्री अजित पवार, हमारे पूर्व सांसद गोपाल शेट्टी जी, सभी विधायक योगेश सागर जी हो, अतुल जी हो, मनीषाताई, सुनील राणे, इन सभी का मैं आभार मानता हूँ। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन। वर्षानुवर्ष जी मागणी होती मराठी महाराष्ट्र लोकांची की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ज्यामुळे मराठी भाषेचा आणखी विकास होतील। मराठी भाषेचा जे बहुमान आहे, मराठी भाषेची जे कृती आहे ते लोकांपर्यंत आणखी पोहोचतील। म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी तसेच त्यांची पूर्ण मंत्रिमंडळ, इतकेच नव्हे तर आमचे सगळे मनाचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे जे नेते आहेत पीयूष गोयल जी, गोपाल शेट्टी साहेब, योगेश सागर साहेबांचा खूप अभिनंदन। सर्वप्रथम तर मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण का 2500 वर्ष जुनी ही भाषा, ही संस्कृती, याला आज अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे संपूर्ण मराठी साहित्य हे देशाच्या 450 युनिव्हर्सिटींमध्ये आता अभ्यासारूपामध्ये शिकवलं जाणार आहे। जेवढे साहित्यिक आहे आणि जेवढं साहित्य आपल्याला इतर भाषांमध्ये प्रकाशित करायचं आहे, हा सर्व विषय आता सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे नेला जाईल। आज महाराष्ट्र सरकारमध्ये जेव्हा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपण ही मागणी केंद्र सरकारकडे पाठवली होती, त्यावेळेला शिक्षण मंत्री विनोद तावडेजी असू दे, तत्कालीन खासदार गोपाल शेट्टी आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतील आमचे आमदार योगेश सागरजी, अतुल भातखळकरजी, सुनील राणे, या सर्वांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे अशी मागणी केली होती आणि ती मागणी आज या काल
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केंद्र सरकारने मान्य केलेली आहे। मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि विशेष करून देवेंद्रजी आणि त्यांचे सर्व सहकार्य आजचे आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, दादा पवार या सर्वांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला होता आणि महाराष्ट्राचा अभिमान आज आपण या ठिकाणी पाहत आहे की महाराष्ट्राच्या मराठी भाषेला पुन्हा एकदा जगभरामध्ये एक सरकारी आधारस्तंभ मिळून त्याचं अभिजात भाषेमध्ये रूपांतर झालं आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मारुतराव देशमुख, मी अमरावती येथून। मराठी भाषाला अभिजात दर्जा भेटला आहे केंद्र सरकारमुळे, राज्य सरकारमुळे, तुमचे काय म्हणणे आहे? केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि आपण मराठी आहोत, मी मराठी आहे आणि ह्या भाषेला आतापर्यंत समजा ही भाषा व्यवस्थित होती आणि आता त्याला अभिजात भाषा म्हणून हा दर्जा मिळालेला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार की ज्यांनी आम्हाला मी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल फार फार धन्यवाद। माझं नाव गौरी श्रीकृष्ण मेश्राम आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र सरकार आणि राज्य सरकारमुळे भेटला आहे, तुमचं काय म्हणणे आहे? माझ्या मते आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषा होत्या, पण आता आपल्याकडे मराठी भाषेला केंद्र सरकारने दर्जा दिल्यामुळे ज्या गुगलवरती वगैरे असतात त्यामध्ये फक्त इंग्लिशमधलं हिंदीमध्ये ट्रान्सलेट व्हायचं आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट व्हायचं नाही आधी, पण आता महाराष्ट्राने त्याला केंद्रशासित भाषा म्हणून दिलं आहे। तर त्याचं मला ट्रान्सलेट आपल्याला इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमधलं जर मराठीमध्ये करता येईल किंवा मला याचा अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठी लोक राहतात, ते जास्तीत जास्त या भाषेला प्राधान्य देऊन त्यांनी भाषेचा उच्चार करावा किंवा आपल्या भाषेचा प्रचार करावा, प्रसार करावा। यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे तर खूप मोठा आभार मानते मी, कारण त्यांच्यामुळे खरं तर हिंदू समाजामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा गौरव झाला, तिला सन्मान मिळाला आहे आणि तिचं जास्तीत जास्त करून विदेशामध्ये पण ही मराठी भाषेचा प्रसार व्हावा यासाठी पण त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले। तर मी त्यांचे खूप खूप आभार मानते। केंद्र शासनाने उशिरा का होईना पण मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि मी मनापासून तिचं स्वागत करतो आणि केंद्र सरकारचं अभिनंदन करतो। उशिरा का होईना पण आज मराठी ही भाषा 7 समुद्र पलीकडे गेलेली आहे, पण अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आज आम्ही सर्व मराठी बांधवांची मान उंचावलेली आहे। पुन्हा एकदा केंद्र सरकारचं आभार। फडणवीस साहेबांनी नक्कीच प्रयत्न केला होता, पण काही त्याच्या त्रुटी असतात, काही नियमावली असतात, कदाचित त्याच्यामुळे लेट झालं। मात्र ही गोष्ट बऱ्याच वर्षापासून रखडली होती, तिला पूर्णत्व यायला हे सरकार यशस्वी ठरलं, एवढं मी त्याला बोलेन। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा स्वर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो।